हाल हाल जी हाल आवाज तुम्हारे सुरुवातीला बुवाने गागारले एकदम गागारले बुवाने खूप लेट बारीक केली चालू बघा
तुझ्या कृपेचे शिष्याचे भाग्य उजळत देव शोधा मुख मंदिरात देव शोधू मुख मंदिरात शोधा गुरूंच्या ज्ञानात आणि गुरु असतो परमेश्वर शिष्यांच्या विश्वासात रसिका वंदन करतो रसिका वंदन करतो
आज माझ्या वाडीचे अध्यक्ष सुरेश पाते यांनाही शाहीर मानाचा मुद्रा करतो. तसेच जे लोकल ट्रेनमध्ये दर दिवस त्यांचा भजन अभंग असं शाहीर शंकर पाते यांनाही माझा शाहीर मानाचा मुद्रा करतो, शाहीर मानाचा मुद्रा करतो. आणि माझ्या बुवानी गण गायला सुंदर असा गंधुआ जेव्हा ही चालेल ना आम्ही नमनात पण गायलेली आहे बुवा. आणि बुवा म्हणतात दोघे येतो तुम्ही ताल सुरात बाई घुंगुरू वाजती. बुवा लक्ष असू द्या काय म्हणायचं. ताल सुरात बाई घुंगुरी वाजती बाप्पाच्या संग अष्टगणी नाचती. हो हा ताल सुरात बाई वाजती. ताल सुरात बाई वाजती बाप्पाच्या संग अष्टगणी नाचती. यांच्याकडनं 200 रुपये पारितोषिक झाले मंडळ त्यांचे आभार आहे. तसेच महेश पाते, योगेश पाते, मंगेश पाते, परत कल्पेश पाते, नितेश पाते आज खूप मला सहकार्य केलं आहे. रोहित पाते, पंकज पाते यांनी मला खूप सहकार्य केलं म्हणून त्यांनाही शाहीर मानाचा मुद्रा करतो. आरोली आर्यन पाटे यांच्याकडनं 250 रुपयाला पारितोषिक झाले मंडळ त्यांचे आभार आहे. हॅलो स्तवन झालेला आहे बुवा माझ्या घरात ओरडतो म्हणून काय म्हणायचं बघा. आज काही माझ्या फॅमिलीमधून आलेले
पनवेलवरनं त्यांना ही शाहीर मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या गाण्याकडे बोलतो म्हणून त्यांना हे आस लागली देवा तुझ्या दर्शनाची, तुला डोळे भरून पाहण्याची, अरे कधी उजडेल ती सोनेरी पाट, गणराया तुझ्या त्या आगमनाची. म्हणून आपण प्रत्येक जण वाट पाहतोय गणपती बाप्पा आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी येणार आहे. 14 सप्टेंबर आतापासून तिकीट काढा, तिकीट बुक करा. म्हणून काय म्हणायचं ना, लागली रे आस तुझी माझ्या यावरी, कधी येशील बाप्पा सांगा आमच्या घरी, अरे कधी येशील बाप्पा सांगा आमच्या घरी, लागली आस तुझी माझ्या यावरी.
अध्यक्ष उपशाखा अध्यक्ष भावेश भाई यांच्याकडे 501 रुपये पारितोषिक आलेले मंडळ त्यांच्या आभारी. तसेच आंबेकर भाऊजी 201 रुपये पारितोषिक आले मंडळ त्यांच्या आभारी. बुवानी गवळण बुवा तुम्ही गवळणलाच फिसकाटलो कायच नाही अर्थ त्याला राहिले. बुवानी गवळण राहिली त्याच्यात यमकच शब्द नाही कायच नाही फक्त सूर आहे. हा आम्ही पण बुवा शिकतोय सूर आमचा होईल आज नाही उद्या होईल म्हणून बुवानी काय राहिली बघा आदियाची आणि दुसऱ्या मनाची या वटिका कुठे आहे बुवा आणि चौथ्या बघा तिसऱ्या अंतरात कडव्यात तिसऱ्या कडव्यात काना चौथ्या ओळीत घोडा बुवा हा यमक शब्द जुळतच नाही. घोडा म्हणजे काय आणि कायच नाही भिसकटलो तुम्ही आज म्हणून बुवांची गवळणीची चाल आहे बघा. साजन साजन तेरी दुल्हन तुझको पुकारे आजा बुवा तू मेरी जिंदगी सुंदर अशी चाल आहे. पोरही गवळ्याची हाही अतिशानी सासूला फसुनी तिला समजवून कानी मनात काना तनात काना हिलाच लागतो ना. ही महत्वाच्या गवळणीची कठीण आहे माझी बघा. पोरही गवळ्याची हाय अतिशानी सासूला फसुनी तिला समजवते कानी मनात काना तनात काना हिलाच लागतो ना. लग्न झाला तरी वालियाची कमी पडतो ही बुवाची कठीण देणी आहे. बुवा तुमच्यात यमक नव्हताच अजिबात नव्हता. तुम्ही अजून शिका कारण आमच्याकडे खूप अभ्यास आहे. माझी गवळण आहे दाबून माझी गवळण दाबून बुवा आज तुझं दाबणार म्हणजे दाबणार बघा. सोडा की हात माझा दाजी म्हणून माझी गवळण आहे बघा. जपेचं दोनही माटा या राजाकडे 2 माटा असतो 2 ते कुठे लपवून ठेवलं ना मला माहिती. हा जपेचं दोनही माटा परत रातभर राबून दाबून दाबून काय अरे दाबून 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 दूध पिणार है आज दाबून अरे दाबून दाबून दाबून
कशी वळवता येतील बुवा. म्हणून चपलेच्या दोनही वाटा, चपलेच्या दोनही वाटा, भरलेत रातभर राबून, अरे दाबून 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 बिगार है अब दाबून 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 मारणार है अब आणि गौरव झालेले आहे. आता विषय येतो प्रश्नाकडे बुवा, की शक्तिवालीने तुरीवाला प्रश्न देत असतो आणि तुरीवाला शक्तिवाल्याला प्रश्न देतो. प्रश्न माझे कवी शाहीर सचिन धुमाळ हे बुवांना प्रश्न सांगतील आणि त्याचा उत्तर पण देतील. शाहीर तुषारजी पंधरे माझे कवी वाचतात. आज प्रश्न भुवांना देणार आहेत आणि उत्तर पण देणार आहेत. नमस्कार. या ठिकाणी नवतरुण मित्रमंडळ पातेवाडी जामसूत तालुका गुहागर आणि या माझ्या शिष्याला आपण एक गाव म्हणून वाडी म्हणून साथ दिली आहे आणि ही काळाची गरज आहे. नवीन तरुण युवा शाहीर उभे राहिले पाहिजेत, तयार व्हायला पाहिजेत, यासाठी सर्वांनी साथ दिली पाहिजे. खरोखर अतिशय उत्तम असा कार्यक्रम आणि प्रतिस्पर्धी ख्यातनाम युवा शाहीर म्हणजे सेम टू सेम सचिन कदम बुवा म्हणायला हरकत नाही.
अशा पद्धतीचा आवाज, अशा पद्धतीची धाकणी बुवा ऋषिकेश कदम बुवा, तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. अतिशय सुंदर असं गायन तुम्ही केलेलं आहे आणि आम्ही कलाकाराची दाद देतो. कलाकार म्हणून आपण खरोखर सुंदर गायन करताय. या ठिकाणी आपण जो प्रश्न विचारला आहे, हाच प्रश्न शाहीर सचिनजी कदम यांच्या बरोबर आमच्या दरवर्षी बाऱ्या होत असतात, माझ्याही होतात, आमच्या पट्टशिष्य शाहीर सचिन धुमक यांच्या बरोबर सुद्धा होत असतात. आणि जो प्रश्न आज विचारलेला आहे तोच प्रश्न आम्हाला सुद्धा 2-3 वर्ष आहे की 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मास आले, त्या बाळाचे नाव काय आणि गाव सांगावे. बुवांना माहीत असेल, कल्पना असेल की आम्ही याच्या अगोदर सुद्धा उत्तर दिले. कारण का 6 शास्त्र 18 पुराण, अनेक ग्रंथामध्ये अनेक वेगवेगळ्या कथा समरूप असतात. बुवांना याच्याही अगोदर उत्तर दिलेलं आहे. मारुती म्हणून पुन्हा शिंपल्यातून निर्माण झालेला मोठी, तो सुद्धा पटलेला नाही आहे आणि म्हणून आज वेगळं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. कारण तुम्ही चांगल्या घराण्याचे चांगले शिष्य आहात. या ठिकाणी लक्ष असावं. तुमचं उत्तर देतोय आणि त्याचं स्वरूप म्हणजे जी कथा आहे ही या ठिकाणी मांडतोय. पंढरपूरच्या पांडुरंगाचे निस्सीम भक्त संत सखुबाई हिने सासू सासरा व नवऱ्याच्या विरोधाला न जुमानता पाण्याचा हंडा घेऊन पाणी आणायला नदीवर जाते सांगून दारावरून जाणाऱ्या त्या वारकऱ्यांच्या दिंडीबरोबर पंढरपूरच्या वारीला गुपचूप निघून गेलेली असते. आणि त्यावेळी पंढरपूरच्या पांडुरंगानं संत सखुबाईचे रूप घेऊन सखूच्या घरी सखू होऊन राहिली आणि महिनाभराने पांडुरंगाची वारी संपून खरी सखू जेव्हा आपल्या घरी आली तेव्हा स्त्रीरूप संत सखू झालेल्या पांडुरंगाला कोडं पडलं. कारण पांडुरंगाने सखूचं रूप घेतल्यामुळे खरं काय ते कळेल म्हणून या ठिकाणी हा विषय आहे. तर 2-2 सखू कोण म्हणून सखूच्या सासू सासऱ्याला आणि नवऱ्याला प्रश्न पडेल आणि तेव्हा सखूने रूप घेतलेल्या पांडुरंगाचे पाण्याचा हंडा घेऊन पटकन नदीवर पाणी आणायला जाते आणि म्हणून बाहेर निघाला. तेवढ्यात वारी करून आलेली सखूचे रूप घेतलेल्या पांडुरंगाची गावच्या वाटेत गावभेट झाली. त्यावेळी खऱ्या अर्थाने सखूने जाणलं की मी वारीला जावं आणि यासाठी माझ्या सासू सासऱ्याला नवऱ्याला न कळावं म्हणून पांडुरंगाने सखूचं रूप घेतलेलं आहे. त्यावेळी पांडुरंग म्हणाले, अगं बाई, तुझ्यासाठी मी सखूचं रूप घेतलं आणि यासाठी तुझ्या नवऱ्याला वाटलं मीच तुझी पत्नी आहे म्हणून सुख सुद्धा दिलेलं आहे आणि त्याच्यापासून राहिलेला गर्भ, तो गर्भ माझ्या उदरात वाढत आहे आणि तो गर्भ मी तुला निजरूप दाखवून तुझ्या पोटात टाकला आणि त्यामुळे तुझे उदर आता जड झालेले आहे. तर बुवा 2 स्त्रियांच्या संयोगाने, 2 स्त्रियांच्या संभोगाने नाही संयोगाने बाळ जन्मले. त्या 2 स्त्रिया म्हणजे संत सखूचे रूप घेतलेला पंढरीचा पांडुरंग आणि सखी संत सखू होय. या 2 स्त्रियांच्या संयोगातून बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव आहे पुत्र दिगंबर. पुत्र दिगंबर गावाचे नाव आहे कराड. तसेच सखूबाईचे आडनाव लाटकर. हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. बुवा ही कथा आहे, सर्व श्रुत लोकांना माहिती असेल. बुवा बघूया दुसऱ्या बारेमध्ये काय म्हणत आहेत. या ठिकाणी आमचा प्रश्न बुवांच्यावर आहे, बुवांच्या घराण्यावर सुद्धा आहे. रंगभूमीवर नाच गाणे करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असतात. रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा अधिवास असतो, त्याला शाप कोणाचा आणि वरदान कोणाचे. बुवा नक्की प्रश्नाचं उत्तर आणलं असेल किंवा वस्तादाराला फोन केला असेल. या ठिकाणी उत्तर देतील अशी आशा बाळगतो आणि खरोखर पुन्हा एकदा पातेवाडीला सलाम करतो की शाहीर युवा आहे. भले कमी असतील लोक पण गर्दी आहे. या मंडळासाठी मी शाहीर तुषार मधुकर पंधरे 1000 रुपयाची देणगी या मंडळासाठी देत आहे. मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद.
पारितोषिक आलेले म्हणून त्यांच्या आभार. तसेच माझे काका आत्माराम पाते बुवा गावावरून खास बक्षीस आलेले 200 रुपये. तसेच प्रमोद पाते 101, योगेश पाते 200, कल्पेश पाते 100, अमित पाते 101 ह्या सगळं आपल्या कार्यक्रमाला देणगी आलेले म्हणतात त्यांचे आभार आहे. स्वर आणि अर्थव विनोद गावडे जामसूर रांजणेवाडी यांस 151 रुपयाचा पारितोषिक आलेले नाचमंडळ तरुण. तसेच दिलीप गंगाराम भुवड 100 रुपये, राणी विजय घुमरे 100 रुपये. यांना सर्वप्रथम शाहीर मानाचा मुद्रा करतो. बघा पदाला सुरुवात करतो बुवा, लक्ष असू द्या. कवी रमाकांत जावळे यांच्याकडे 200 रुपये आले होते, त्यांनाही नाचमंडळ ऋण आहे. बघा जिकडे तिकडे चर्चा विकास नांबरचा गाणं. अरे हाय का तुझी ती अवतार सामना लढाया या चौकार ठरणार इथे आज तू पानिकम ठरणार आज इथे तू पानिकम बुवाच्या काय कदम हो उत्तर द्याय कदम या बुवाच्या काय कदम उत्तर द्याय कदम. हाय का तुमची ती अवतार सामना या चौकार हाय का तुमची ती अवतार सामना या चौकार तू पानिकम पहिला कार्यक्रम झालेला आहे माझा. बुवांना दुसऱ्या कार्यक्रमाचा शुभेच्छा देतो. बुवा